म्हणून तो अहवाल आल्याच्या नंतर एकदा कुमार साहेबांच्या हातात पडला की तुम्ही कल्पनाही करणार नाही अशी नावं जाणार आहे. पण मी त्याच्यावरती मला माहित असून सुद्धा काही गोष्टी मी बोलणार नाही आता की घडणार महादेव मुंडेंच्या तपास किंवा लावून नार्को टेस्ट पर्यंत आणला, SIT पर्यंत आणला, मुख्यमंत्र्यांचे त्याच्यात स्वतः लक्ष घातलंय, इथपर्यंत तो विषय आणून ठेवलाय. पण तपास यंत्रणेला काही अडचणी येऊ नयेत म्हणून आपण प्रत्येक गोष्ट बोलून दाखवावीच असं काय नसतं. तुम्ही शांत डोक्याने सुद्धा कार्यक्रम चांगल्या प्रकारे करू शकता. हे महाराष्ट्रातले जीवन काढणार नाही. खूप झाले परळी कधी कल्पना दिवसानं त्याच्यात येणार, काही दिवसांनी आता टप्पा आहे, हळूहळू हळूहळू हळू सुरू आहे हे त्यामुळे हे होणार आहे. पण हे नाव भयानक आता पुढे आले, परळी हादरून जाणार आहे, हादरून. हे लक्षात ठेवा, महादेव मुंडेच्या प्रकरणात परळी पूर्ण हादरून जाणार, इतके मोठाले नाव त्याच्यात येणार आहे, फक्त त्याला दम लागणार आहे.